CID म्हटलं की सगळ्यांना आठवतं दया, तोड दो दरवाजा. बरोबर ना? विद्यार्थी मित्रांनो, CID डिपार्टमेंटमध्ये अशी देखील माणसं असतात, ज्यांचं काम असतं डॉक्युमेंट साइन व्हेरिफाय करणं, आयडेंटिफाय करणं. समजा एखादं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट असेल, कुणीतरी त्याच्यामध्ये छेडखानी केली आहे, डुप्लिकेट साइन आहे, कंटेंटमध्ये फेरफार झालेला असेल आणि याच्यातून खूप मोठी फसवणूक झालेली असेल, तक्रार CIDकडे जर दाखल झाली, तर त्या ठिकाणी दस्तऐवज परीक्षक या पदांवर काही माणसं भरलेली असतात. त्यांचं ते काम असतं, की हे जे डॉक्युमेंट आहे ते खरंच ओरिजिनल आहे का, डुप्लिकेट आहे ते व्हेरिफाय करणं. एखादी साइन असेल, चेकवर झालेली असेल, स्टॅम्प पेपरवर झालेली असेल, त्याच्यातून काहीतरी गुन्हा दाखल झालाय, CIDकडे तक्रार असेल, तर ते व्हेरिफाय करण्यासाठी हे दस्तऐवज परीक्षक जे असतात यांचं ते काम असतं. विद्यार्थी मित्रांनो, CIDने नुकतीच या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. अतिशय चांगली पोस्ट आहे. CID डिपार्टमेंट आहे. ऑफिस वर्क असणारी म्हणजे एखादा मुर्दा झालाय आणि एखादा मर्डर झालाय आणि ती बॉडी उचलायची, इथं तो प्रकार असणार नाही. ऑफिस वर्क असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असेल, तर ही संधी अजिबातच सोडू नका. आता इलिजिबल कोण आहे? कोण फॉर्म भरू शकतं? सॅलरी काय असणार आहे? कसा पेपर पॅटर्न असणार आहे? एकच एक्झाम आहे. एकदम सिंपल सरळ एक्झाम आहे. कसा पॅटर्न असेल? कोण एक्झाम घेईल? याची PYQ काय असेल? अभ्यास कुठून करायचा? सगळ्या गोष्टी इथं आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, CID ज्याला आपण मराठीमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग म्हणतो, यांनी दस्तऐवज परीक्षक या पदासाठी काही व्हॅकन्सीज रिलीज केलेल्या आहेत. फक्त सरळ सांगायचं, BSc केमिस्ट्री आणि BSc फॉरेन्सिक सायन्सचेच विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे. कारण BSc केमिस्ट्री आणि BSc फॉरेन्सिक सायन्स एवढेच तर मुलं असणार आहेत. डॉक्टर, इंजिनियर, IAS वगैरे कोणीच नाही चालत. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जरी स्पर्धा कमी असेल तर स्पर्धा असणार आहे. मी फॉर्म भरला आणि मला लगेच कॉल लेटर आलं असं तर होणार नाही. मग CIDमध्ये जर जॉब करायचा आणि सगळ्यांची इच्छा असते, चांगल्या चांगल्या लोकांना वाटतं तिथं जॉब करायला मिळणार आणि ऑफिस वर्क आहे, सांगायला चांगलं वाटतंय आणि सॅलरी पण प्रचंड आहे. गटकची पोस्ट असून सॅलरी चांगली. बरं सोडा, मग जर अभ्यास करायचा तर करायचा कुठून? अजिबात काळजी करू नका. डिटेल अशी कंप्लीट बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. कंप्लीट बॅच इन द सेन्स की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणारे. प्रत्येक टॉपिकचे लाईव्ह लेक्चर होतात. ते ऑटो रेकॉर्ड होतील. कितीही वेळेस तुम्ही पाहू शकता. एकदा लेक्चर झाले की त्याच्या नोट्स प्रोव्हाइड होतात. प्रिंट करून वाचायच्या व्हॅल्युएडेशनसाठी 2 स्टेप झाल्या. तिसऱ्या स्टेपला प्रत्येक टॉपिकची टेस्ट घेतली जाते. ती चेक करायची. मार्क जास्त मिळाले, विषय मिटला. कमी मिळाले, पुन्हा लेक्चर बघा, पुन्हा नोट्स वाचा, पुन्हा टेस्ट द्या. अशा एका टॉपिकच्या 4 ते 5 टेस्ट आपण घेणार आहे. एकदा सगळा सिलेबस झाला की फुल लेंथ टेस्ट देखील असणार आहे. म्हणजे CIDमध्ये तुम्हाला जर पोहोच करायच्यासाठी एक चांगला मेंटर, मार्गदर्शक म्हणून तुम्ही आम्हाला निवडू शकता. तुम्हाला काय पाहिजे सगळं आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला फक्त बुद्धी जागी ठेवायची, अभ्यास प्रॉपर करायचा आणि सांगतो त्या पद्धतीने शेवटी एक्झाम द्यायची. या व्यतिरिक्त तुम्हाला काही नाही करायचं. जॉईन व्हायचं असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पद कोणतं आहे? तर पद आहे दस्तऐवज परीक्षक. सुरुवातीच्या काळात असिस्टंट असतं, प्रमोशनने तुम्हाला डायरेक्ट असिस्टंटच्या वर प्रमोशन मिळतं दस्तऐवज परीक्षक म्हणून. सध्या 16 जागांसाठी जाहिरात आहे, पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे मूळ जाहिरातीमध्ये की जागा वाढण्याची शक्यता आहे. याही व्यतिरिक्त कॉम्पिटिशन पण कमीच आहे. जागा तुम्ही पाहिलं तर 16 आहे. जागा वाढल्या तर अतिशय उत्तम. जरी नाही वाढल्या तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे. कारण पगार जर पाहिला विद्यार्थी मित्रांनो, पोट पण चांगलं असलं पाहिजे, तुमचं पोट भरलं पाहिजे, फॅमिली तुमच्यावर डिपेंड असणारी म्हणजे पेमेंट असलं पाहिजे. फुकट सरळ सेवा आहे आणि सरळपणे सेवा करण्यात काय अर्थ नाहीये. तुमची फॅमिली स्टेबल असली पाहिजे. हा विचार CIDमध्ये गव्हर्नमेंटने केलेला आहे. या डिपार्टमेंटमध्ये गट कसा जरी पोस्ट असेल तरी सुद्धा चांगली सॅलरी आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इथं सेवक वगैरे असा काय प्रकार नाही. सॅलरी जर पाहिली ना तुम्ही, तर पहिल्या महिन्याची सॅलरी लमसम तुम्हाला 76,800च्या आसपास येणार आहे. इतकी चांगली सॅलरी आहे म्हणजे पहिल्याच महिन्याला मिळणार आहे. आता कोण एलिजिबल आहे? मी फॉर्म भरू शकतो का? डिटेल बघूया. तुमचं BSc केमिस्ट्री झालेलं असेल, 50% पेक्षा जास्त मार्क असेल, इलिजिबल आहे. पण एक ट्विस्ट आहे. तुम्ही तर काही विद्यापीठामध्ये बघा BScला 2-3 विषय घेतले जातात. जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल तर 3rd इयरला फक्त तुम्हाला केमिस्ट्री असतं. मग फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, पॉलिमर एक्सेट्रा. हो की नाही? जर तुमचं समजा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल तर 1st इयर, 2nd इयर किंवा 3rd इयरला कुठेतरी तुम्हाला फिजिक्स असणं गरजेचं आहे. तुमच्या मार्कशीटवरती येणं गरजेचं आहे. तर तुम्ही एलिजिबल आहे. जर तुम्ही बामू असेल, अमरावती असेल तर तुम्हाला ऑलरेडी फिजिक्स असलं पाहिजे. तुम्ही पण एक व्हेरिफाय करा. जर तुमचं BSc केमिस्ट्री झालेलं असेल तर फिजिक्स तुम्हाला 1st इयर किंवा 2nd इयर किंवा 3rd इयरच्या मार्कशीटवर असणं गरजेचं आहे. यू आर एलिजिबल. डन. याही व्यतिरिक्त जर तुमचं BSc फॉरेन्सिक सायन्स झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट एलिजिबल आहात.
संधी सोडू नका. चांगली पोस्ट, चांगलं डिपार्टमेंट आहे. डिटेल कसं आहे, अभ्यास कसा करायचा, सगळं पुढे बघणार आहे. बघा, या व्यतिरिक्त तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे CCC असेल, MSc असेल. नसलं तरी काळजी करू नका, अकॅडमीला कॉल करा, तुम्हाला सांगता येईल कसं काय. हो, डन, समजलं. या व्यतिरिक्त मराठी हिंदीचं ज्ञान आवश्यक आहे. मराठी हिंदी तुमच्या 10वीला असेल, 12वीला असेल, काही गरज नाही, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. आताच बघा, फॉर्म भरायचा असेल, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 वर्षापेक्षा जास्त असावेत, 38 पेक्षा कमी असावेत. तुम्ही मागासवर्गीय असेल, म्हणजे SC ST OBC NT विजय वगैरे, तर तुम्ही 18 ते 43 वर्षांपर्यंत फॉर्म भरू शकता. अंशकालीन असेल तर 18 पासून 55 पर्यंत भरू शकता. डिटेल जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, व्यवस्थित बघून घ्या. या व्यतिरिक्त लगेच अभ्यासाला सुरुवात करा जर तुम्ही एलिजिबल असाल, कारण तुमच्या सगळ्या शंका या लेक्चरमध्ये कंप्लीट क्लिअर करणार आहे. आता बघा, परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा ही TCS घेणार आहे. परीक्षा ही TCS कंडक्ट करणार आहे. आता या परीक्षेमध्ये जर पाहिलं तर 200 गुणांची फक्त एकच परीक्षा आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. एकच पेपर आहे, ऑनलाईन असणारे, CBT असणारे. 200 गुणांचे मार्क, तुम्ही मेरिटमध्ये या, तुम्हाला लगेच पोस्ट मिळणार आहे. आता ह्या 200 मध्ये 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये तुम्हाला MCQ बेस्ड एक्झाम असणार आहे. भाग 1 मध्ये MCQ असणार आहे, एक प्रश्न 2 मार्कांना. आता 120 गुणांची ही एक्झाम असणार आहे. भाग 2 फक्त एक निरीक्षण चाचणी असणार आहे. ते डिटेल काय, त्याच्यावर मी स्पेशल सेशन घेईल. याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही. 200 गुणांची एक्झाम असणार आहे. 120 मिनिटं तुम्हाला कॉम्प्युटरवर, 120 मिनिटं म्हणजे 2 तास ते देतील, कॉम्प्युटर देतील, आणि तुम्ही काही गोळ घाला. याच्यामध्ये 2 भाग असणार आहे. नॉनस्टॉप 120 मिनिटं, 80 मार्काची निरीक्षण चाचणी, आणि 120 मार्कांसाठी तुम्हाला MCQs काय विचारले जातील. मग आता 120 मार्कांसाठी कोणते MCQ, कोणता सिलेबस असेल, तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, गणित आहे, इंग्रजी, मराठी, संगणक आणि GKचा भाग असणार आहे. काळजी करायची गरज नाही, सगळं तुम्हाला मी सांगितलं प्रोव्हाइड केलं जाणार आहे. प्रत्येक प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये असणार आहे. शॉर्टमध्ये सांगतो परत एकदा रिवाईज, की 200 मार्कांची एक्झाम असणार आहे. 120 + 80 मार्काची निरीक्षण टेस्ट असणार आहे, आणि 120 मार्कांची हे सब्जेक्टवर MCQ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, TCS एक्झाम घेणार आहे, इंटरव्ह्यू नसणार आहे. बरोबर, सगळी चांगली गोष्ट आहे. अभ्यास करावा लागणार आहे फक्त. पुढे बघूया आपण. आता हे जे 80 मार्क असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी दिलंय की दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे, म्हणजे ना तुमचं निरीक्षण क्षमतेचे चेक करणार आहे. याच्यावर भरपूर प्रॅक्टिस आपण करणार आहे. वेगळं असं काही करायची गरज नाही. थोडंसं बुद्धी जागेवर ठेवली काही 80 गुण आउट ऑफ मिळतील, अशा पद्धतीचे आहेत. आणि TCS एक्झाम घेणारे, त्यांचा पॅटर्न आपण पूर्ण हॅक केलेला आहे. पुढे बघूया. 120 मिनिटांची एक्झाम आहे, तुम्हाला डिटेल मी इथं सांगितलेलं आहे. डन. पुढं आता याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा. कधीपासून फॉर्म भरू शकता, 10 फेब्रुवारी, बरोबर ना, ऑलरेडी क्रॉस झालंय. तर तुम्ही 11 मार्च पर्यंत फॉर्म भरू शकणार आहात. घाई करू नका, व्यवस्थित बघा. आता 11 मार्च म्हणजे अजून जवळजवळ 1 महिना त्यांनी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. व्यवस्थित फॉर्म भरा, अडचण आली तर आम्ही आहोत, कॉल करा अकॅडमीला. आता बघा, TCS एक्झाम घेतीये म्हणून ओपन कॅटेगरी असेल तर 1000 फी पेड करावी लागेल, आणि तुम्ही जर कॅटेगरीचे असेल तर 900 रुपये फी पेड करावं लागेल, आणि नॉन रिफंडेबल आहे. जर तुम्ही माजी सैनिक असेल तर तुम्हाला काहीही फी नाहीये. डन आहे. आता फॉर्म भरायचा कुठे सर, तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जाहिरात डाउनलोड करायची. इथं साईट दिलेली आहे मी, www. आता इथं बघा, साईट जरी दिली तर तुम्हाला ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकलेली आहे, हो ना. जाहिरात तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही WhatsAppला मेसेज करा, आम्ही डायरेक्ट तुम्हाला जाहिरात पाठवू. जर तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करायची असेल तर www. बरोबर, इथं डिटेल दिलेलं mahacid.gov.in, तर याच्यावरून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑलरेडी जाहिरात बघण्याची गरज नाही, डिटेल जी पाहिजे सगळी माहिती तुम्हाला इथं मी दिलेली आहे. आता फॉर्म कसा भरायचा, डायरेक्ट तुम्ही गुगलवरती जरी टाकलं CID रिक्रुटमेंट पुणे, तरी सुद्धा अशी एक पेज तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही जाहिरात पण डाउनलोड करू शकता, रजिस्ट्रेशन करा. हे TCSची वेबसाईट आहे, है ना. या एक्झाम कंडक्ट करण्यासाठी, या CID डिपार्टमेंटसाठी त्यांनी ती प्रत्येक वेळेस नवीन लिंक देत असतात, आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन
रजिस्ट्रेशन करा, फॉर्म भरू शकता. अडचण आली तर आम्ही सोबत आहोत. हे डिटेल तुम्हाला पुन्हा एकदा बघण्यासाठी मी इथं दिलेलं आहे. एज क्रायटेरिया काय असेल, फी किती असेल, कोणते विषय असेल, सगळं तुम्हाला एका याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही. जे जे पाहिजे होतं डिटेल तुम्हाला मी इथं माहिती दिलेली आहे. सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या घरामध्ये तुमचे मित्र असतील, तुम्हाला वाटत असेल त्यांनी CIDमध्ये काम करावं. बाबा मी तरी इंजिनियर झालोय, पण माझा भाऊ BSc केमिस्ट्री झालेलं असेल, बहीण BSc फॉरेन्सिक सायन्स असेल, XYZ तुमचं जे कोणी असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना प्रमोट करा, अभ्यास करायला लावा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू.